श्रीराम समर्थ. चिंतन भाग 17. भक्ती म्हणजे प्रपंचाविषयी मौन. पद्मासनात बसावे का सिद्धासन घालावे यातच माणसे अडकतात. भक्ती म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती. तिथे मौनाचे साम्राज्य असते. शब्दाचे व स्थितीचे काही कामच नाही. आनंद झाला की शब्द सुचत नाहीत. मन अनुकूल नसले तर भगवंत प्रत्यक्ष समोर उभा राहिला तरी ओळख पटणार नाही. श्री टेंभे स्वामींच्या शिष्याला दत्तदर्शन हवे होते. दत्त वाघाचे रूप घेऊन येताच शिष्य पळाला. म्हणून मन गुरु व्हावे लागते. हरिपाठात प्रपंचाविषयी मौन पाळायला सांगितले. याचा अर्थ प्रपंचातील जी सुखदुःखे असतात त्याविषयी मौन पाळायचे. म्हणजे याबद्दल काही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. विषयापासून होणाऱ्या सुखदुःखाचा अंतःकरणावर परिणाम होऊ देऊ नये. अवघाची संसार सुखाचा करीन याचा अर्थ स्वतःचा संसार करणार नाही तर सर्वांचा संसार करीन. अवघाची संसार म्हणजे दुसऱ्यासाठी जगेन. संत सांगतात ते वरवर परस्पर विरोधी वाटते. विषयाचे विस्मरण झाल्याखेरीज संत वचनाचा अर्थ नाही कळणार. पैसा लक्षात राहतो, पत्नी लक्षात राहते, सोने लक्षात राहते, कारण तो चित्ताचा विषय आहे. या सर्वांचा सुखदुःखाशी संबंध आहे. परमेश्वर लक्षात राहत नाही कारण भगवंताची आम्हाला नड वाटत नाही. ज्या क्षणी नड वाटेल त्या क्षणी भगवंत आठवेल. भगवंत हा रुचीपालट म्हणून स्वीकारू नये. सुखदुःखात तोच नटला आहे. सर्वत्र व सारे काही तोच आहे. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय